नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या या सुंदर उत्सवात मी घेऊन आले आहे खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीनं 3 पाव मैदा, 2 वाटी पिठी साखर, 2 वाटी दूध आणि 1 वाटी साजूक तूप यापासून स्वादिष्ट शंकरपाळे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 वाटी दूध घेतले आहे, ते आपल्याला सुरुवातीला तापून घ्यायचे आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी टाकून घेतले आहे। दूध थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आहे। पिठी साखर आपल्याला दूध थोडे गरम झाल्यानंतरच त्यामध्ये टाकायचे आहे। आपण जर थंड दुधामध्ये पिठी साखर टाकली तर दूध फाटण्याची थोडी शक्यता असते, म्हणून आपण दूध थोडे गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। साखर दुधामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी साजूक तूप टाकून घ्यायचे आहे। तुपामुळे आपले शंकरपाळे हे खुसखुशीत बनतात आणि खायला पण फार स्वादिष्ट लागतात। दूध, तूप आणि साखर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। अगदी सोपी आणि सरळ अशी शंकरपाळे बनवण्याची ही रेसिपी आहे। आपण एकदा नक्की बनवून बघा। आता आपल्याला हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। आता आपल्याला यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे। या मिश्रणामध्ये बसेल इतपत मैदा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। इथं साधारण मला 3 पाव मैदा लागलेला आहे। यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीनेच हे पीठ मी इथं भिजवलेले आहे आणि आता थोडा गोळा घेऊन आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। थोडी जाडसरच पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला या पोळीवर साजूक तूप लावून घ्यायचे आहे। अशा पद्धतीनं पोळी इथं मी बनवून घेणार आहे आणि आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। थोडी जाडसरच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला शंकरपाळी बनवून घ्यायची आहे। आपल्याला आवडेल तशा साईजची आपल्याला शंकरपाळी इथं बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं ही शंकरपाळी इथं मी कट करून घेणार आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि कढईमध्ये आपल्याला शंकरपाळी ही टाकून घ्यायची आहे। सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी इथं तळून घ्यायची आहे। आपण बघू शकता शंकरपाळ्यांना आपला कलर देखील छान आलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळी इथं तळून घ्यायची आहे। अगदी छान प्रकारे आपण बघू शकता आपली शंकरपाळी इथं बनवून तयार झालेली आहे। आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही शंकरपाळी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। छान प्रकारे खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली इथं बनवून तयार झाली आहे। धन्यवाद।